मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो लढा उभारला आणि त्याला अख्ख्या महाराष्ट्रातून समाजाने भरभरून प्रतिसाद दिला, त्या लढ्यामध्ये माझ्या मतदारसंघातील अनेक समाज बांधवांनी भाग घेतला। दुर्दैवाने त्याच्यामध्ये त्या लढ्यामध्ये काही जणांना त्याग करावा लागला आणि अन्य लोकांना जी शासनानं मदत जाहीर केली त्या मदतीपासून धनजेतील रुपेश बळवंत ताटे, वाक्याचे आबाजी गोविंदराव अंबर्डे आणि लोंढे सांगवीचे उद्धव लोंढे या 3 तरुणांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आणि मदतीपासून हे तिन्ही कुटुंब वंचित राहिलेले होते। त्या भागामध्ये काम करणारे माझे सर्व सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी या तिन्ही कुटुंबांना मदत मिळाली पाहिजे याच्यासाठीचा आग्रह धरला। मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब आणि मराठा आरक्षण समितीचे उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब यांच्याकडे आग्रह धरला आणि विखे पाटील साहेबांनी मला शब्द दिला होता की या तिन्ही कुटुंबांना मी तात्काळ मदत प्राप्त करून देईल। ती मदत शासनाच्या वतीनं या ठिकाणी उपलब्ध झाली म्हणून तालुक्याचे तहसीलदार, संबंधित अधिकारी, माझे सर्व पदाधिकारी आम्ही सगळे मिळून त्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी आणि त्या कुटुंबांना शासनाची मदत प्रदान करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। त्यांना ही या ठिकाणी शासनाच्या वतीनं येणारी मदत आम्ही दिलेली आहे। समाजाने देखील हे टोकाचं पाऊल उचलू नये। जरांगे पाटलाच्या लढ्याला मोठ्या प्रमाणावर यश मिळालेलं आहे, आणखी त्यांचा लढा सुरूच आहे, परंतु लढ्याला प्रतिसाद देताना एवढ्या टोकाचं पाऊल कोणी उचलू नये अशा पद्धतीचं आग्रहाचं आव्हान या निमित्तानं माझं राहतं। सरकारने जे आश्वासन दिलेलं आहे, मला असं वाटतं की या सरकारने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर राहिला असेल तर त्याच्यासाठी माझा देखील पाठपुरावा निश्चितपणे राहणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।